लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सरकारी योजनांपैकी एक बनली आहे. मागील वर्षभरात या योजनेने राज्यभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळात या योजनेने संपूर्ण राजकीय वातावरण बदलून टाकले होते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ही योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आर्थिक आधाराचे काम करत आहे. दरमहा मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता अनेक कुटुंबांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. या योजनेमुळे महिलांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण. योजनेच्या 12व्या हप्त्याचे वितरण म्हणजेच जून महिन्याचा हप्ता 5 जुलैपासून सुरू करण्यात आला होता. राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे या हप्त्याच्या वितरणासाठी सुमारे 2985 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. सुरुवातीला अनेक लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला होता. नेहमीप्रमाणे वितरण प्रक्रियेला 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो असे सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु यावेळेस परिस्थिती वेगळी ठरली आणि अनेक पात्र लाभार्थी महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. लाभार्थी महिलांची निराशा. अनेक महिलांनी या हप्त्याची आशेने वाट पाहिली होती, परंतु त्यांना मोठी निराशा झाली. ज्या महिलांना नेहमी वेळेवर हप्ता मिळत असे त्यांनाही यावेळेस पैसे मिळाले नाहीत. अनेक दिवस प्रतीक्षा करूनही जेव्हा पैसे खात्यावर आले नाहीत तेव्हा महिलांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. सरकारकडून दिले जाणारे 7 निकष पूर्ण करूनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. यामुळे त्यांचा संताप आणि निराशेची भावना निर्माण झाली आहे. योजनेवर अवलंबून असणाऱ्या महिलांसाठी ही परिस्थिती अत्यंत दुःखदायक ठरली आहे. सरकारी अटी व निकष. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 7 अटी ठरवल्या आहेत आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. या अटींचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु अनेक महिलांचा दावा आहे की त्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत तरीही त्यांना पैसे मिळाले नाहीत. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून याविषयी स्पष्टीकरण अपेक्षित आहे. अटी व निकषांची पारदर्शक यादी प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. तक्रार दाखल करण्याची समस्या. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून आपले अर्ज केले होते त्यांना तक्रार अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. परंतु ज्या महिलांनी नारी शक्ती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अथवा ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून अर्ज केले होते त्यांना तक्रार दाखल करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक आहे, कारण बहुतांश महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. यामुळे त्यांना न्याय मिळवण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांच्यात संताप आहे. सरकारकडून माहिती नाही. आतापर्यंत जून महिन्याचा हप्ता परत मिळणार का याबद्दल सरकारकडून महिला व बाल विकास विभागाकडून कोणत्याही प्रकारची अपडेट दिली गेली नाही. तसेच किती महिलांना पैसे जमा झाले आहेत, किती महिला अपात्र ठरल्या आहेत याबद्दल सरकारकडून कोणतीही आकडेवारी प्रसिद्ध केली गेली नाही. या गुप्ततेमुळे महिलांमध्ये अधिक संभ्रम निर्माण होत आहे. पारदर्शकता ही लोकशाहीचा पाया आहे, परंतु या प्रकरणी ती दिसून येत नाही. सरकारने लवकरात लवकर याविषयी स्पष्टीकरण द्यावे आणि योग्य माहिती द्यावी. विधिमंडळातील मागणी. विधिमंडळ अधिवेशनामध्ये काही आमदारांनी याविषयी मागणी केली आहे की एक वेबसाईट सुरू करावी. या वेबसाईटवर आधार नंबर अथवा फॉर्म नंबर टाकल्यानंतर लाभार्थी महिलांना त्यांना पैसे येणार का नाही हे समजावे. तसेच पैसे न मिळाल्यास त्याचे अचूक कारण देखील त्यांना कळावे. ही मागणी अत्यंत वाजवी आहे, कारण महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती माहीत असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था केल्यास अनेक प्रश्न आणि गैरसमज दूर होऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात अशी सुविधा उपलब्ध करणे कठीण नाही. लाडकी बहीण योजना हा राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, परंतु या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आवश्यक आहे. सरकारने या समस्यावर तत्काळ लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी. ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे. तसेच पुढील हप्त्यांच्या वितरणात अशा समस्या येऊ नयेत यासाठी योग्य व्यवस्था करावी. योजनेचा खरा फायदा तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक पात्र महिलेला वेळेवर लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यामध्ये आलेल्या समस्या हा एक गंभीर विषय आहे. अनेक पात्र महिलांना पैसे न मिळाल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाला आहे. सरकारने याविषयी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे आणि समस्यांचे निराकरण करावे. तसेच भविष्यात अशा समस्या येऊ नयेत यासाठी योग्य व्यवस्था करावी. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जबाबदारी आवश्यक आहे. तरच या योजनेचा खरा उद्देश साध्य होईल आणि महिलांचे कल्याण होईल.